नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 4थी, 5वी, 7वी व 8वी या वर्गाला घेण्याचं नियोजित आहे। त्यात आपण बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील आकलन या उपघटकातील एक प्रश्न आपण बघूयात। श्रीकृष्ण अष्टमी या शब्दात किती जोडाक्षर आहेत? आपण सर्वांना माहिती आहे जोडाक्षर म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र येतात तेव्हा ते जोडाक्षर तयार होतात। दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येतात तेव्हा ते जोडाक्षर तयार होतात। तर आपल्याला श्रीकृष्ण अष्टमी या शब्दात ते जोडाक्षर शोधायचे आहेत। तर आपण पहिलं अक्षर बघूया श्री, श अधिक र अधिक ई म्हणजे हा झाला जोडाक्षर, कारण यामध्ये व्यंजन अधिक व्यंजन। तसं क्रू बऱ्याच वेळेस विद्यार्थी गोंधळतात, तर क्रू हे जोडाक्षर नाही आहे, क अधिक रू, क हा व्यंजन आहे आणि रू हा स्वर आहे, म्हणून हे जोडाक्षर होणार नाही। त्यानंतर तिसरं जे अक्षर आहे श्ना, श अधिक न अधिक आ म्हणजे दोन व्यंजन याच्यात एकत्र आलेले आहेत, म्हणजे हे पण एक जोडाक्षर होईल। आपण सर्वांना माहिती आहे हे स्वर आहे म्हणजे जोडाक्षर नसेल। त्याच्यानंतर ष्ट अर्थात श अधिक ट म्हणजे श अधिक ट म्हणजे दोन व्यंजन एकत्र येत आहेत, म्हणजे हे पण जोडाक्षर होईल। आणि मी म अधिक ई म्हणजे एक व्यंजन आणि एक स्वर, त्याच्यामुळे हे पण जोडाक्षर होणार नाहीत। म्हणजेच श्रीकृष्ण अष्टमी या शब्दात श्री, श्ना आणि ष्ट असे 3 जोडाक्षर येतील, म्हणून उत्तर 3 असेल ते पर्यायाला आपण योग्य ते छायांकित करायचं। धन्यवाद।